झालं ना ते घेतलंय लस घेतली आहे लय. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर मी स्वागत करतो अशा छानशा ब्लॉग मध्ये. तर आजची सकाळ सुद्धा एक नंबर झालेली आहे, एकदम निवांत. सॉरी, बघू शकता एक नंबर झालेली आहे सकाळ. आणि आजचा दौरा तर तुम्हाला माहितीच आहे. आज चाललोय आपण सौरभ भोसले स्पेशल्स या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये, ज्याचं तिकीट मी 2 महिने आधीच करून ठेवलेलं. आणि स्पेशली सौरभ दादाने सांगितलेलं आहे की आज तो भेटणार आहे सर्वांना. तर भेटायचा चान्स आपण सुद्धा सोडायचा नाही. त्यामुळे मी स्केच बनवलेला आहे, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं असेल. तरी स्केच पूर्ण कंप्लीट झालं आहे, इंस्टाग्रामवर मी अपलोड केलेलं आहे ऑलरेडी. तर पाहू शकता इथे. तर आता एवढंच काम राहिलेलं आहे, लवकर आहे ना तयार हो आणि निघू मग. ठीक आहे, चला. तर मंडळी फायनली मी तयार झालो आहे आणि पाहू शकता रेडी झालो एकदम मस्तपैकी. आणि आता निघूया आपण शोसाठी, कारण आता वाजलेत सकाळचे 8 वाजलेत. तर निघू आपण, ठीक आहे, विदाउट वेस्टिंग एनी टाइम. येऊ का पप्पा? रामकृष्ण हरी. चला चला, निघालो तर आहेत आपण आता विदाउट वेस्टिंग टाइम. आता आपण निघू लवकरात लवकर, कारण 8:03 झाले. तिथून TMTने जायचं विदाउट वेस्टिंग टाइम. TMTने गेलं कसं आपल्याला जिथं जायचं ना तिथं आपल्याला परफेक्टली जाता येते पास काढून. त्यामुळे PMTच परवडते इकडे तिकडे जाण्यासाठी. सो विदाउट वेस्टिंग टाइम चलो. मंडळी फायनली आपण आलोय स्वारगेट. पण काय माहिती आता लय दिवस झाला आपण PMTने आलो नव्हतो. पण PMTने आल्यावर आज काय माहिती लय मळमळ व्हायला लागलेली, एकदम असं त्रास व्हायला लागलेला काय माहिती. पण जेव्हा पण मी येतो PMTने तेव्हा एवढं होत नाही, पण ह्यावेळेस आल्यानंतर थोडा मळमळ त्रास झाला मला. बट जाऊ फायनली आपण आलेलो डेपो, म्हणजे आता स्वारगेटला आलोय. आता इथून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे गणेश किल्ला कला क्रीडा रंगमंच, जिथे आज सौरभ भाऊचा आजचा शो आहे. विदाऊट टाइम वेस्ट करता आपण त्या शोला जाऊ. रेसिपी आता 9ला 5 मिनटं कमी आहे, शो 11चा आहे. त्यामुळे आधी काहीतरी खायचं बी बघू, कारण भूक खूप लागलेली मागापासून, काही खाल्लं नाही सकाळपासून. आपण खाण्यासाठी बघू. मंडळी फायनली आपण आलो आहे गणेश कला क्रीडा रंगमंच. मला बोलता सुद्धा येईना गेले, एवढ्या साईडला गेली माझ्या. अरे काय लक्ष आहे का नाही, बघितलं का पुणे तिथं काय होण्या एवढं ट्रॅफिक आहे इथल्या साईडला, चालायला सुद्धा होत नाही माहिती का. आणि हे असे दलिंदर PMT वाले, त्यांना कळत सुद्धा नाही की केव्हा गाडी चालवायची आणि कधी गाडी चालवायची. एकदा आपण लवकर जाऊया, मी तुम्हाला दाखवतो ना. सध्या मी इतका लवकर आले कारण मला पकडायची आहे फ्रंट सीट, आणि फ्रंट सीट कधी पण सोडायची नसती, त्यामुळे लवकर आले. हे बघा मी तुम्हाला दाखवतो व्ह्यू. फायनली आपण पोहोचलो एकदम इतक्या सकाळ पोहोचलोय का नाही. किती वाजलेत आता सकाळचे? आता वाजलेत सकाळचे 9. आणि इथे पोस्टर बघू शकता, तुम्हाला दाखवतो सुद्धा पोस्टर. कष्टकरी पॅनलला येऊन भेटू. रामकृष्ण हरी. बघा इकडे आमचे सगळे कष्टकरी पॅनल, सौरभ भाऊचे सगळे. काय डी तुझी? प्रशांत, मिस्टर परशा ब्लॉग्स. हाय, थँक्यू. एन्जॉय करा शो मस्त. थँक्यू. चला मंडळी जाऊ आतमध्ये आता. 9 वाजता सुद्धा एवढी गर्दी आहे बघा तुम्ही. आताशी एवढी गर्दी चालू झाली आहे. तुम्ही 11 वाजेपर्यंत तुम्ही बघताल तुम्ही किती गर्दी होईल. सध्या आता तेवढी गर्दी नाही आहे, तरी पण पुढची सीट धरायसाठी सगळे लवकरच येतात. तरी पण लवकर जाऊ आणि तिकीट घेऊ. मंडळी तिकीट भेटलेलं आहे आपल्याला. आता 5 फायनल जाऊ लाईनीमध्ये लागून लवकरात लवकर एंट्री घेऊ. जाऊ लाईनीमध्ये लागून लवकरात लवकर एंट्री घेऊ. 5 फायनल जाऊ लाईनीमध्ये लागून लवकरात लवकर एंट्री घेऊ. 5 फायनल जाऊ लाईनीमध्ये लागून लवकरात लवकर एंट्री घेऊ. 5 फायनल जाऊ लाईनीमध्ये लागून लवकरात लवकर एंट्री घेऊ. 5 फायनल जाऊ लाईनीमध्ये लागून लवकरात लवकर एंट्री घेऊ. 5 फायनल जाऊ लाईनीमध्ये लागून लवकरात लवकर एंट्री घेऊ. 5 फायनल जाऊ लाईनीमध्ये लागून लवकरात लवकर एंट्री घेऊ. 5 फायनल जाऊ लाईनीमध्ये लागून लवकरात लवकर एंट्री घेऊ. 5 फायनल जाऊ लाईनीमध्ये लागून लवकरात लवकर एंट्री घेऊ. 5 फायनल जाऊ लाईनीमध्ये लागून लवकरात लवकर एंट्री घेऊ. 5 फायनल जाऊ लाईनीमध्ये लागून लवकरात लवकर एंट्री घेऊ. 5
पहिली सीट मिळाली फायनली. सेकंड रोची भेटली पण भेटली फायनली. पाहिजेच होते आपल्याला फर्स्ट रो, म्हणजे जरा जवळ. हे बघा Entering in the world of Saurabh Bhosle specials. And ladies and gentlemen, give a big round of applause and welcome Mr. Saurabh Shingal Suresh Bhosle. म्हणली हा कंडक्टर माझ्याकडे बघते, भावा तू तरी सांग की खरं भावा, काय भावा तुला बी माहिती भावा काय खरं आहे. मी बी कंडक्टरला म्हणते रे आयले हाणन आयले हाणन. लय अवघड आहे बाबा. अखेर कार्यक्रम संपत आला, पण आमचं हसणं काय बोलायचं थांबलं नाही. कार्यक्रम अखेर संपल्यानंतर सगळी गर्दी कमी झाली, पण अर्धे जण सौरभ भाऊला बघायला थांबले. मग काय, एवढ्या गर्दीतही मीही देखील लाईनमध्ये लागलो. भेटणारे सरांना स्केच हे आता त्याचे समोरच सर हे बघा. अखेर माझा कार्यकाळ संपला आणि सौरभ भाऊने मला बोलून घेतलं. सौरभ भाऊला तर स्केच खूप आवडलं आणि सोबत त्यांच्या भावाला देखील. फायनली प्रोग्राम संपल्यावर इतकी गर्दी होती का नाही फोटो काढण्यासाठी, पण इतके लाईन लागून सगळेजण फोटो काढायला थांबलेले. तरी मी कसं बी करून आहे ना दादा बरोबर फोटो करून घेतलाय. आता आपण निघालोय रिटर्न. पैसा बसली, भूक लागली का नाही मला, इतका वेळ थांबलोय मी. पाणी बॉटल घेतली नाही, माझी चूक झाली. सकाळी लवकर निघालतो पण पाणी बॉटल घ्यायचीच राहिली. आता काय करू, पटकन एखादी जागा शोधू, काहीतरी खाऊ, कारण इतकी भूक लागली आहे, सहन होत नाही. स्केच तर आवडले दादाला, दादा पण खुश आहे. आपण सेल्फी पण काढली, फोटो पण काढला, मी ॲड करेल पुढे. आणि आधी पटकन जाऊ, कारण इतकी भूक लागली आहे ना हद्दीच्या बाहेर. त्याच्यापेक्षा मला तहान लागली. आधी लवकर जाऊ विदाऊट वेस्टिंग टाईम. चला लवकर. झालं ना ते घेतलं आहे, लस्सी घेतली आहे, लय व्याख्या जे झालं तर मंडळी लस्सी पिली आता, कारण मी भुकेच्या तावत होतो. मला सुद्धा कळत नव्हतं की आपण काय खावं काय प्यावं. मला लस्सीचा स्टॉल दिसला, मी लगेच आहे ना खाऊन घेतली, कारण इतकी भूक लागलेली ना. टाईम एकदम 5-7 टाईम चाललेला बघा ना. आता 3 वाजले आणि आपल्याला सीझन मॉलला जायचं आहे. सीझन मॉलला जायचं कारण म्हणजे आपण त्या दिवशी आपला जो फोन घेतला, आयफोन घेतला ना, त्याचं ॲडॅप्टर त्या दिवशी तिथं अवेलेबल नव्हतं. त्यासाठी आपल्याला आधी जायचं सीझन मॉलला, ॲडॅप्टर घ्यायचं आहे. आणि मी म्हणतोय काहीतरी खावं, कारण इतकी भूक लागली आहे मला अजूनसुद्धा, कारण मी सकाळी उपाशीच गेलतो. बट जाऊ दे. तर मंडळी फायनली आपण आलो आहे सीझन मॉलमध्ये. बाई इतका ऊन बघू शकता तुम्ही, हो का ऊन दिसते का तुम्हाला? इतकं तर ऊन आलेलं आहे माहिती का. तर पटकन जाऊ क्रोमामध्ये, जो आपला ॲडॅप्टर आहे ते उचलू. आणि मला एक स्पॉट माहिती आहे, त्या स्पॉटवर मला जायचं आहे, कारण मला त्या स्पॉटची खूप गरज आहे. त्यामुळे पटकन विदाऊट टाईम वेस्ट करता आपण जाऊ त्या स्पॉटवरती. फायनली ॲडॅप्टर भेटलं आहे. आता चाललो आहे वरती, बिकॉज मला हे एक ते काम कंप्लीट केलं ना की आपण लगेच जाऊ. तर त्या कामासाठी आधी आपल्याला वरती जावं लागेल. लवकर विदाऊट टाईम वेस्ट करता लवकर वरती जाऊ. तर मंडळी फायनली मी आलो आहे वरती, आणि वरती मी आलतो 1 सेकंड फूड एक्सप्रेसला. सो हॅव सम फूड. आणि मी घेतला आहे वडापाव, बिकॉज इथला वडापाव खूप छान असतो. खास कर मी स्पेशली 40 रुपीज त्याच्यासाठी सेव्ह केले ते, कारण मी हा वडापाव एन्जॉय करावा. सो लेट्स गो. भूक लागलेली ना, तर फायनली वडापाव
माझ्या हातात आणि वडापाव. एक नंबर. फायनली आपण दोन्ही काळभोरला आलोय. इतकं अंग असं ताटून गेलंय का नाही, कारण BMTचा प्रवास ठीक आहे पण जास्त झाला तर अनसेफ आहे. आता फायनली घरी पोचलोय. आता लवकरात जाऊन घरी जाणार आहे आणि पहिले तर मी करणार आहे आराम. मी लवकरात लवकर घरी जाऊ. तुम्हाला मी आहे ना घरी गेल्यावर बोलतो. आता चला लवकर. मंडळी फायनली घरी आलोय मी. आता मी मस्तपैकी घरी आल्यानंतर काय नाही केलं, मी आधी आंघोळ करून घेतली आणि शॅम्पू बी करून घेतला, कारण इतकं म्हणजे केस कडक झालते ना, त्यामुळे मी शॅम्पू पण करून घेतला. आणि त्याच्यानंतर आता मस्त एकदम फ्रेश झालं आणि आता मी जेवायला घेतलं आहे. तर भूक तरी पण आहे. तर मी जेवायला आज काय नाही, पण आईने वरण भात होता तर वरण भात केला आणि सोबत मी कैरीचं लोणचं बनवलं एकदम रेडी टू, म्हणजे इट्स इंस्टाग्राम रेसिपी. तर आता मी मस्तपैकी खाणार आहे, त्यानंतर गोडो झोपणार आहे. सो सी यू आफ्टर स्लीप. तर मंडळी आता वाजलेले आहेत सायंकाळचे 6:30 आणि आपण आलो आहेत आपल्या मामाच्या मेडिकलवरती. विशाल मामाच्या मेडिकलवरती. कुठेही गेला, एक सेकंड आहे बघा इथे असेल. कसं आहे मेडिकल एकदा कमेंट करून सांगा. सर्व आयटम भेटतील तुम्हाला इथं. फायनली आपण थोडंसं बाहेर आलो. इथं बघा आपला मित्र भेटलेला आहे. तो इतक्या दिवसापासून मला म्हणत होता की ब्लॉगिंग चालू कर, पण ह्याला माहीतच नाही की मी ब्लॉगिंग चालू केली बाई ब्लॉगिंग करायला. बघ जरा यूट्यूबवर जाऊन, चालू केली ऑलरेडी ब्लॉग, जरा जाऊन बघ ठीक आहे. तर मंडळी खाली आलतो आम्ही मेडिकल पाशी. तिथे साप निघालाय, तुम्हाला दाखवतो. कुठं आहे काय बघा. अयो पिल्लू आहे पण ह्याच्या आधी पण काका निघालता ना साप इथं मेडिकल पाशी. आता पुन्हा एकदा साप निघालाय. मला वाटलं मोठं आहे. पुन्हा एकदा काकांना भेटायला इथं साप डबल आलेला आहे. आता तर त्या दादांना तर जमलं नाही साप काढायला, तर आपण आहे ना पाटीलच्या फादरला बोलवलंय. फायनली इथं रुगच्या पप्पांनी इथं साप पकडलाय. कोणता आहे काका, थोडी इन्फॉर्मेशन सांगा ना. हा तस्कर जातीचा साप आहे. हा. इंग्लिश मध्ये कॉमन ट्रिंकेट असं म्हणतो. बर. हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे. आता हा चिडला आहे, हा चावत नाही साप शक्य. बर. जास्त चिडल्यावर चालतं. आता हा चिडलाय जवळजवळ. आता एक पिल्लू आहे, 2-3 महिन्याचं पिल्लू असेल. तर मंडळी आता वाजलेले आहेत सायंकाळचे 9:30 आणि आता मी घरी आलोय. पप्पांनी आहे का नाही तर कलिंगड कट केलं आहे बघा. कसलं कलिंगड कट केलं असे, खूप गोड आहे. मला हे बघून आहे एक मीम आठवला, तर पुढे टाकतो. मग गोड आहे, गोड आहे का? खा ना का?